पुण्यातल्या एका बारमध्ये ड्रग्ज पार्टी झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. तसंच आज राज्यातील कोणत्या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे याचा आढावा सुद्धा आपण घेणार आहोत. यासोबतच मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातल्या पहिल्या संसद अधिवेशनास आजपासून सुरुवात होतेय. तसंच T20 वर्ल्ड कप मध्ये आज भारतीय संघाचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. या आणि इतर काही बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकूयात. नमस्कार, मी गौरी कुबेर. आज 24 जून वार सोमवार. पॉडकास्टची पहिली बातमी आहे पुण्यातल्या ड्रग्ज प्रकरणाची. शहरातल्या FC रोडवर असलेल्या लिक्विड लीजर लाऊंज बारमध्ये ड्रग्ज पार्टी झाल्याची माहिती समोर आली आहे आणि त्यामुळे खळबळ उडाली आहे. इथल्या वॉशरूम मध्ये झालेल्या ड्रग्ज पार्टीचा व्हिडिओ समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळातनं प्रशासन आणि राज्य सरकारवर टीका केली जाते. दरम्यान हे प्रकरण समोर आल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत 2 जणांना अटक केली आहे. लीजर लाऊंज बार देखील सील करण्यात आलेला आहे. यासोबतच शिवाजीनगर पोलीस ठाण्यात बीट मार्शल यांना निलंबित देखील करण्यात आलेला आहे. पुण्याचे पोलीस उपायुक्त संदीप गिल यांनी याबाबत माहिती देताना सांगितलंय की FC रोडवरला लिक्विड लीजर लाऊंज बार लिमिटपेक्षा जास्त वेळ सुरू असल्याची माहिती सोशल मीडियावरनं मिळाली होती. बार मालक संतोष कामठे आणि सचिन कामठे यांनी हा बार करार करून 3 लोकांना रेंटवर दिला होता. हा लीजर लाऊंज बार रात्री 1:30 नंतरही सुरू होता. बारचे मुख्य प्रवेशद्वार बंद करून दुसऱ्या गेटने पार्टी करणाऱ्यांना आत प्रवेश दिला जात होता. तसंच एका इव्हेंट मॅनेजरनं 40 ते 50 लोकांना पार्टी करण्याची परवानगी सुद्धा हॉटेल मालकांकडनं घेतली होती. या पार्टीमध्ये काही जणांनी ड्रग्ज घेतल्याचा व्हिडिओ समोर आला. त्यानंतर पोलिसांनी बार सील केला असून सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या पदार्थांची तपासणी अंमली पदार्थ विरोधी पथकाकडनं केली जाते. या प्रकरणात 188 कलम आणि महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू असल्याचं पोलीस उपायुक्त संदीप गिल म्हणाले. पॉडकास्टची दुसरी बातमी आहे पावसाची. नैऋत्य मोसमी वारे म्हणजेच मान्सून राज्य व्यापून अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात ढगांची दाटी वाढवतोय. त्यामुळे आज कोकण घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढणार आहे. कोकणासह घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा म्हणजेच ऑरेंज अलर्ट सुद्धा देण्यात आलेला असून राज्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे. रविवारी सकाळपर्यंत 24 तासांमध्ये घाटमाथ्यावरल्या ताम्हिणी, डुंगरवाडी आणि आंबोणे इथं मुसळधार पाऊस झाला आणि अतिवृष्टीची नोंद करण्यात आली. तर ताम्हिणी इथे पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून कोकणातल्या सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगडसह सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. तर पुणे जिल्ह्याचा घाटमाथा, पालघर, अमरावती आणि अकोला जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. यासोबतच उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह वादळी पावसाचा इशारा हवामान विभागानं दिलाय. पॉडकास्टची तिसरी बातमी आहे संसदेच्या अधिवेशनाची. मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिल्या संसद अधिवेशनास आजपासून सुरुवात होतीये. नवनिर्वाचित खासदारांच्या शपथविधीनं संसदेच्या कामकाजाला सुरुवात होईल. शपथविधीचा कार्यक्रम 2 दिवस चालणार असून त्यानंतर 26 तारखेला लोकसभा अध्यक्षांची निवड करण्यात येईल. तर 27 तारखेला दोन्ही सभागृहातील सदस्यांसमोर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं अभिभाषण होणार आहे. अभिभाषणावरल्या चर्चेला पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 जुलै रोजी लोकसभेत तर दुसऱ्या दिवशी राज्यसभेत उत्तर देणार आहेत. 18व्या लोकसभेचं हे अधिवेशन विशेष स्वरूपाचं असेल. मात्र तरीही नीट परीक्षेतल्या कथित अनियमिततेसह अन्य मुद्द्यांवरनं संसदेत सरकारची कोंडी करण्याची विरोधी पक्षांची रणनीती असणार आहे. नवनिर्वाचित खासदारांना शपथ देण्यासाठी हंगामी अध्यक्ष म्हणून भाजपचे खासदार बृहत्हरी महताब यांची राष्ट्रपतींनी निवड केली आहे. नियमित अध्यक्षांची निवड होईपर्यंत महताब यांना काँग्रेसचे के सुनील, द्रमुकचे TR बालू तर भाजपचे राधामोहन सिंग, फग्गन सिंग कुलस्ते आणि तृणमूल काँग्रेसचे सुदीप बंडोपाध्याय हे मदत करतील. पॉडकास्टची चौथी बातमी आहे बाईक टॅक्सीची. राज्यातल्या मोठ्या शहरांमध्ये बाईक टॅक्सी हा प्रवाशांसाठी एक चांगला पर्याय आहे. यासाठी मोठी मागणी सुद्धा असते. आता बाईक टॅक्सी सेवेबद्दल चांगली बातमी समोर आली आहे. राज्यात बाईक टॅक्सी सुरू करण्याबाबतचा अहवाल सेवानिवृत्त सनदी अधिकारी रमानाथ झा समितीनं गेल्या वर्षी मार्चमध्ये सरकारला सादर केला होता. या अहवालातल्या एका सुधारणेसह राज्य सरकारनं प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. तसंच आता लवकरच याची अंमलबजावणी होणार आहे.
राज्यात ज्या ठिकाणी वाहतुकीची किंवा अन्य सोयीची कमी आहे किंवा वाहतूक कोंडी होतीये अशा ठिकाणी बाईक टॅक्सीला परवानगी देण्यात यावी अशी सूचना झा समितीच्या अहवालात देण्यात आली होती. मात्र राज्य सरकारनं ग्रामीण भागासह शहरी भागात सुद्धा बाईक टॅक्सी चालवण्यास मंजुरी दिलेली आहे. त्यामुळे आता शहरी भागात सुद्धा बाईक टॅक्सीचा मार्ग मोकळा झालेला आहे. पॉडकास्टची 5वी बातमी आहे पाण्याची. राज्यात पावसाळ्याची सुरुवात होऊन 17 दिवस झाले तरीही अद्याप मराठवाड्यातल्या मोठ्या धरणांची स्थिती चिंताजनक असल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत या धरणात अत्यंत कमी जलसाठा असून जायकवाडी सारख्या मोठ्या धरणात गेल्या वर्षी 23 जूनला 27.86% पाणीसाठा होता. पण यंदा या दिवशी हा फक्त 4.84% पाणीसाठा उरलेला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा या तारखेला जायकवाडी धरणामध्ये 23.02% पाणीसाठा कमी झालेला आहे. दुसरीकडे जलसंपदा विभागाच्या 23 जूनच्या रिपोर्टनुसार मराठवाड्यातल्या 5 प्रकल्प सीना कोळेगाव, सिद्धेश्वर, माजलगाव आणि मांजरा प्रकल्पांनी तळ गाठलेला आहे. पॉडकास्टची 6वी बातमी आहे क्रिकेटची. T20 वर्ल्ड कप स्पर्धेत अफगाणिस्तान संघाकडनं पराभूत झालेल्या ऑस्ट्रेलियाचा सामना टीम इंडियाशी होणार आहे. उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी हा सामना ऑस्ट्रेलियन संघासाठी महत्वाचा आहे. या सामन्यात दोन्ही संघांची स्ट्रॅटेजी काय असेल याचं थोडक्यात विश्लेषण केलंय आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध संकपाळ यांनी. ऐकूयात. वेस्ट इंडिजमध्ये सुरू असलेल्या T20 वर्ल्ड कपमध्ये खूप इंटरेस्टिंग स्थिती निर्माण झाली आहे. सुपर 8चे सामने सुरू आहेत आणि ग्रुप 1 मध्ये भारत, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि बांगलादेश या 4 टीमचा समावेश आहे. त्याच्यातलं टीम इंडियानं दोन्हीपैकी दोन्ही सामने जिंकून 4 गुण मिळवलेत. त्यांचा प्रवेश जवळपास निश्चित आहे. मात्र दुसरी टीम कोण जाणार ही स्थिती खूप रंजक बनलेली आहे. कारण की अफगाणिस्ताननं ऑस्ट्रेलियाचा पराभव करून एक मोठा अपसेट दिलाय आणि त्यामुळं हा ग्रुप अजूनही ओपन झालाय आणि तिन्ही टीम्स आता दुसऱ्या स्थानावरून सेमीफायनलसाठी क्वालिफाय करू शकतात. त्यातच आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना होणार आहे आणि हा सामना खूप महत्त्वाचा आहे कारण की ऑस्ट्रेलियानं भारताला वन डे वर्ल्ड कपमध्ये मात दिली होती फायनलमध्ये आणि ती पराभवाची सल अजूनही भारतीयांच्या तसंच टीम इंडियाच्या मनात आहे. आणि तसं बघायला गेलं तर ऑस्ट्रेलियासाठी हा सामना जरी ग्रुप स्टेजमधला असला तरी सुद्धा हा नॉकआउटच आहे कारण की ऑस्ट्रेलिया हरली तर थेट घर गाठावं लागणार आहे. त्यामुळे नक्कीच या सामन्याकडे अख्ख्या क्रिकेटिंग वर्ल्डचं लक्ष असणार आहे. जर टीम कॉम्बिनेशनच्या बाबतीत बघायचं झालं तर भारत आपली विनिंग कॉम्बिनेशन चेंज करेल असं वाटत नाही. पण जर समजा कोणाला रेस्ट द्यायची असेल, जसप्रीत बुमराह किंवा कोणत्या एका फलंदाजाला रेस्ट द्यायची असेल तर रोहित तो विचार करू शकतो. कारण की तसं बघायला गेलं तर टीम इंडिया सेफ झोनमध्ये आहे. पण पुढची सेमीफायनलची आणि फायनलची गणितं लक्षात घेता मला नाही वाटत की रोहित शर्मा रिस्क घेईल. तो आपली बेस्ट प्लेइंग 11 जी आतापर्यंत खेळवत आलाय तीच खेळवेल आणि ऑस्ट्रेलियाला याच स्टेजमधून इलिमिनेट करून फायनलमध्ये एक थोडंसं सेफ झोनमध्ये जाण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. कारण की ऑस्ट्रेलियानं फक्त वन डे वर्ल्ड कपमध्ये आपल्याला फायनलमध्ये मात दिली नव्हती तर त्यानं कसोटीची चॅम्पियनशिपची फायनलमध्ये देखील भारताला मात दिली होती. त्यामुळे नक्कीच ऑस्ट्रेलियाचा काटा ग्रुप स्टेजमध्येच काढण्यासाठी रोहित शर्मा उत्सुक असेल. पॉडकास्टची शेवटची बातमी आहे मनोरंजन क्षेत्रातली. अभिनेता रितेश देशमुखनं आपल्या करिअरमध्ये अनेक चित्रपटांमध्ये काम केलंय. त्याच्या अभिनयाचं खूप कौतुकही आतापर्यंत होत आलेलं आहे. आता रितेश देशमुख हा OTTवर सुद्धा पदार्पण करतोय. रितेशनं त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरनं या पहिल्या वेबसिरीज पिलची घोषणा केली आहे. त्यानं पिल या वेबसिरीजचं पोस्टर सुद्धा शेअर केलं असून ही सिरीज 12 जुलै रोजी जिओ सिनेमावर प्रदर्शित होणार आहे. या प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये फार्मास्युटिकल क्षेत्रात सुरू असलेल्या गलिच्छ कारभाराच्या विरोधात तीव्र संघर्षाची झलक दाखवण्यात आलेली आहे. हे होतं सकाळचं पॉडकास्ट. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला जरूर कळवा. याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा. तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च रोहित कणसे. वाचा, बघा आणि आता ऐका आणखी बातम्या isakal.com वर. तुम्ही हा पॉडकास्ट isakal च्या वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता.
विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲपवर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला.